नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे बिलकुल गावरान अशा रानभाज्यांचा व्हिडिओ. तर चला, आपल्याला कुठे कुठे रानभाज्या मिळतात आणि कुठल्या रानभाज्या मिळत आहेत तर ते आपण या शेतात येऊन बघित आहे. हे बघा, हे एक शेत आहे. आमच्या शेजारी असं शेत आहे. मस्त गाय चरत आहे, हिरवा पाला खात आहे. आणि ही बघा, सगळ्यात पहिले मला भाजी मिळाली आहे इथे पाथरची. हे बघा, ही पाथरची भाजी आहे. याची पानं बघा, कारण आत्ताच पाऊस येऊन गेला आहे, त्यामुळं पूर्ण भाजीवर माती माती आहे. तर चला, आपण ही भाजी तोडूया व पाथरची भाजी आपण जमा करून घेऊया. हिला अशी उकळून घ्यायची. ही बघा. तर चला, या प्रकारे आपण भाजी गोळा करूया. ही बघा, किती अशी मस्त मस्त भाजी निघाली आहे, छान कोवळी कोवळी. ही भाजी कॅन्सरवर पण चालते. कॅन्सरच्या लोकांसाठी फार चांगली आहे. ही बघा, खूप अशी भाजी लागली आहे इथे. तर चला, आपण ही भाजी तोडून घेऊया. बघा, इथे किती भाजी निघाली आहे, खूप अशी भाजी निघाली आहे. ही बघा, आत्ताच पाऊस येऊन गेला, त्यामुळे सर्व भाजीत माती माती झाली आहे. याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बघा, खूप सारी भाजी निघाली आहे. तर चला, आपण दुसरी भाजी शोधूया. ही बघा मंडळी, दुसरी भाजी मिळाली रानभाजी आपल्याला, कुकुड्डा. याला कोंबडा पण म्हणतात किंवा कड्डू पण म्हणतात. आणि ही बघा, ह्या भाजीची पानं बघा, मस्त अशी भाजी आहे, फ्रेश आहे बिलकुल. तर चला, हिला आपण उकळून घेऊया. हे बघा, छान अशी भाजी आहे. तर चला, आपण यात शोधूया दुसरी रानभाजी, कुकुड्डा किंवा कड्डू असे पण म्हणतात. ही बघा, ही हिरव्या पानाची आहे आणि ही बघा, याच्यावर लाल टिपकी आहे. दोन प्रकारच्या भाज्या आहेत या, दोन्ही पण चालतात. हे बघा, आणि तिसरीच भाजी रानभाजी मिळाली आपल्याला, केना. ही बघा. तर चला, आपण ती पण भाजी तोडून घेऊया. बघा, केन्याची भाजी आपल्याला मिळाली आहे. याच्या छान छोटे छोटे असे फांदे तोडून घ्यायचे, कोवळे कोवळे. याची पण भाजी छान बनते. हे बघा, दोन प्रकारचा केना आहे. एक हा लांबुडक्या पानाचा, पण याच्यापेक्षा या भाजीचा टेस्ट फार छान असतो, म्हणून मी हीच भाजी तोडणार आहे. छान असे कोवळे कोवळे फांदे तोडून घ्यायचे. तर चला, ही पण भाजी तोडून घेऊया. ही बघा मंडळी, आजच आपल्याला भरपूर भाज्या मिळणार आहेत. ही बघा, ही मिळाली मला मस्त अशी फ्रेश अशी भाजी. हे बघा, किती छान आहे. या भाजीचे नाव आहे कुंजर. तर बघा, ही रानभाजी पण छान आहे, मस्त असे छान छान असे निघाली आहे, बिलकुल फ्रेश. याची पानं बघा मागून. मी तुम्हाला ही स्वच्छ करून धुवून दाखवणार आहे. तर चला, आपल्या 4 भाज्या झाल्याच आहेत. पुढे बघूया अजून कुठली भाजी मिळते. तर ही बघा, मला परत मिळाली आहे 5वी भाजी, तरोटा किंवा याला तेरा पण म्हटल्या जाते. ही बघा, असं शोधत शोधत जावं लागतं, तेव्हा कुठे ही भाजी मिळते. हा बघा, हा खूप मोठा झाला आहे, तरी त्याला आपण याच्या डिऱ्या तोडून घेतल्या. ही बघा, हे बघा, या प्रकारे आपण तोडून घेऊया. आणि हे बघा, ही आहे केन्याची भाजी, खूप लागली आहे. मस्त जंगलात पावसाचं वातावरण झालंय. हे बघा, खूप छान असं वातावरण तयार झालंय. हे बघा, कुत्री पण पावसाचा मजा घेत आहेत, मस्त अशी खेळत आहे. तर चला, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर चला, आणि ही बघा 6वी भाजी मिळाली आहे आपल्याला, केना, आघाडा सॉरी. हे बघा, ही मिळाली आपल्याला 6वी भाजी, आघाडा. याचं फार महत्त्व असते. आणि ही बघा, इथे छोटी छोटी गोकर्णाची झाडं पण निघाली आहेत. हे बघा,
याला आमच्या इकडे गोखरू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा कॉमेंटद्वारे मला. आणि या भाजीचं महत्त्व असं आहे की भाजी नसून हे जे पाला आहेत हे केस वाढण्यासाठी फार छान असते. याला वाटून घ्या, याचा रस काढून घ्या व केसांना लावा, याने केस लांब सडक होतात. तर चला अजून काही भाज्या मिळतात का शोधूया आपण. ही बघा 7वी भाजी मिळाली आहे मला, तोंडरी, कुंदरू असे पण म्हणतात याला. ही बघा आता ही सध्या छोटी छोटी आहे. बघा किती सुंदर तोंडरी अशी लागली आहेत आपल्या वेलाला. हे बघा ही कुपावर असते आणि ही पूर्णतः गावरानी आहे. सध्या ही मिळाली नाही आहे, छोटी छोटी आहे, मोठी व्हायची आहे. ही बघा मस्त अशी होऊन राहिली. ही बघा हे बघा सध्या छोटी आहे, मोठी व्हायची आहे. सगळं माझ्या मातीने हात भरले आहेत. तर चला पुढे जाऊया. हे बघा किती छान अशी वेल तयार झाली आहे इथे कुंदरूची. कोणी तोंडली म्हणतात, कोणी कुंदरू म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला सांगा. मस्त असा परिसर आहे, बिलकुल पावसाचं वातावरण आहे. पाऊस येण्याच्याच तयारीत आहे. ही बघा मंडळी, आपण आणलेली भाजी आता स्वच्छ धुवून मी सर्व टोपल्यात जमा करून ठेवली आहे. तर चला ही बघा आपली पातरची भाजी मस्त अशी तोडून धुवून सुकवून घेतली आहे मी. बघा याची जी पानं आहे ही अशी काणं आल्यासारखी आहेत. हे बघा मागच्या साईडनं अशी असतात आणि याची मुळं बघा खूप छान अशी भाजी बनते याची. तर ही भाजी आपल्याला, या भाजीला कोणी पाथर रानभाजी म्हणतात किंवा कोणी पाथुरली म्हणतात किंवा कोणी पाथरी पण म्हणतात. याला पिवळी फुले येतात. ही भाजी आयुर्वेदामध्ये किडनी स्टोन व हातपाय दुखण्यासाठी चालते. तर चला दुसरी भाजी पाहूया आपण. ही बघा दुसरी भाजी आहे आपली कुकुड्डा. या भाजीला कुकुड्डा पण म्हणतात, कोंबडा पण म्हणतात. याला गुलाबी फुलं येतात. या भाजीला करडू असे पण म्हणतात, कोणी कुड्डू पण म्हणतात. या भाजीचे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. ही पचायला फार हलकी असते व पौष्टिक असते. आणि ही भाजी थायरॉईडवर पण चालते. याने इन्फेक्शन पण कमी होते. तर चला आपण तिसरी रानभाजी बघूया. आपण सर्व रानभाज्यांचे महत्त्व पाहूया पहिले. ही बघा ही आहे आपली केण्याची भाजी. याची पानं मागून अशी पांढरी असतात थोडी. आणि ही बघा ही पण आपण स्वच्छ धुवून ठेवली आहे. याची भजी पण छान बनतात. तर चला याचे आयुर्वेदात महत्त्व बघूया. याला केना असे म्हणतात. याचे 2 प्रकार आहे, एक लांबुडके पान असते व एक गोल पानाची असते. ही भाजी तणवर्गीय आहे. याचे वैशिष्ट्य प्रतिघटक शक्ती कमवण्यासाठी, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण फार छान आहे. भाजीची चव फार अप्रतिम आहे. आयुर्वेदिक महत्त्व, याचे पोट साफ होते, लघवी पण साफ होते. तर चला आपण आता चौथी भाजी बघूया. चौथी रानभाजी आहे आपली. मस्त अशी भाजी आहे, फ्रेश अशी भाजी आहे, कुंजर. ना कीटक आहे, ना किडा आहे, ना पान तुटलेली आहेत. खूप अशी छान भाजी आपल्याला शेतात मिळाली आहे. ही भाजी फार चांगली लागते. ही रानभाजी पावसाळ्यात व हिवाळ्यात येतात, शेतामध्ये मिळून जाते. ती पचायला फार चांगली असते. तर चला आपण 5वी भाजी बघूया. ही बघा 5वी भाजी आपली तरोटा. कोणी याला तरोटा म्हणते, कोणी तिरोटा म्हणते किंवा याला टाकळी पण म्हणतात. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणते ती सांगा. याची फुलं पिवळी पिवळी येतात आणि हे आयुर्वेदात फार महत्त्व आहे याचं. वातावर ही भाजी फार चांगली आहे, गुडघेदुखीवर फार चांगली आहे. तर चला माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर चला पुढील भाजी पाहूया आपण. तर ही बघा आपली आजची 6वी भाजी आहे केना. बघा ही भाजी अशी असते. याची पानं गोल गोल असते आणि मागच्या साईडने ही पूर्णतः पांढरी असते. हे बघा. आणि याचा रस आपण कितीही जर दाढ दुखत असेल तर याचा रस जर दाढ दुखला त्यावर जर टाकला तर दाढ दुखी बंद होते. त्याच्या मुळीचा तर फारच चांगला उपयोग होतो. जिथेही दाढाला कीड लागली असेल तर समजा उजवीकडे जर दाढ दुखत असेल तर डाव्या कानात या
मुळीचा रस तुम्ही जर टाकला तर दाढ दुखणे बंद होते. आणि या मुळीचा 2 ते 3 थेंब रस कानात टाकायचा. दातदुखी पूर्णतः बसते, सुजन पण उतरते. या सर्व भाज्यांचे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. तरी तुम्ही ह्या रानभाज्या जर कुठेही मिळाल्या तर खात चला. तर चला आपण आता परत एकदा सर्व भाज्या बघून घेऊ. तर ही बघा, ही भाजी आहे पाथर. त्यानंतर सापडली आपल्याला कुकुड्डा. त्यानंतर सापडला आपल्याला केना. त्यानंतर सापडली आपल्याला कुंजरची भाजी, तरोटा, पिरोटा. त्यानंतर सापडला आहे आपल्याला आघाडा. बऱ्याच भाज्या अजून जंगलात होत्या, शेतात होत्या, पण पावसा कारणानं बाकीच्या भाज्या मी शोधू नाही शकली. तर चला, माझ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.